नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आपण मागील काही व्हिडिओपासून ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली किंवा स्वतःच पहा आपली कुंडली या अंतर्गत आपण एक नवीन कार्यक्रम सुरू केला। यामध्ये आपण ज्योतिषशास्त्राची माहिती बघतोय। ज्योतिषशास्त्रावरील अनेक विषय आपण घेणार आहोत। त्या माध्यमातून तुम्हाला ज्योतिषशास्त्र समजेल आणि तुम्हाला तुमची पत्रिका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला त्याचं भविष्य पाहता येईल, यासाठी आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची ओळख करून दिली, कुंडलीची ओळख करून दिली। त्यानंतर आता आपण आज सगळ्यात मुख्य म्हणजे कुंडलीमध्ये जे 12 स्थानं असतात 1 ते 12, त्या 12 स्थानावरून जातकाचं किंवा व्यक्तीचं किंवा आपल्या आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात, कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो, हे आपण आता शिकणार आहोत। आपण 12 व्हिडिओ मी त्याचे करणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक एका स्थानाचं मी सांगणार आहे। सुरुवात करूया स्थान विचार। कुंडली ओळखनंतर आता आपण कुंडलीतील 12ही स्थानावरून व्यक्तीच्या कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो याचा आपण सविस्तर अभ्यास आता या प्रकरणामध्ये करणार आहोत। थोडक्यात आपण या स्थानाचे कारकत्व पाहणार आहोत। भविष्यकथन करताना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना सर्वप्रथम तो प्रश्न कोणत्या स्थानाशी निगडीत आहे हे पाहणं व समजणं फार गरजेचं असतं। ते जर समजलं तरच तुम्हाला त्या स्थानातील ग्रहावरून व राशीवरून म्हणजे त्या स्थानातल्या भावेशावरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अचूक देता येऊ शकतं। यासाठी आता आपण स्थानाचं कारकत्व पाहणार आहे। लक्षात ठेवा, जातक जेव्हा तुम्हाला एखादा विशिष्ट प्रश्न विचारतो की माझं लग्न कधी होईल, मला संतती कधी होईल, तेव्हा लग्न आणि संतती हे कोणत्या स्थानावरून पाहिलं जातं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही शकत। यासाठी आपल्याला प्रत्येक स्थानावरून काय काय गोष्टी पाहिल्या जातात हे आपण बघणार आहोत। त्या गोष्टी लक्षात आल्या की तुम्ही मग बरोबर त्या प्रश्नांची उत्तरं भविष्य करताना तुम्ही त्याचा विचार करू शकता। जातक जेव्हा कोणताही प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न ज्या स्थानाशी निगडीत आहे त्या स्थानामध्ये पहिल्यांदा आपण जाऊन बघितलं पाहतो आणि त्या स्थानामध्ये जे ग्रह असतील त्या ग्रह ज्या राशीमध्ये नक्षत्रामध्ये त्याच्यावरून आपण फलादेश करतो की त्या प्रश्नाचं उत्तर देतो। ज्यावेळी त्या स्थानामध्ये एखादा ग्रह नसेल तेव्हा त्या स्थानाच्या मालकावरून म्हणजे भावेशावरून आपण फलादेश करतो। आता आपण प्रथम भावापासून सुरू करू। प्रथम स्थानातून करूया। इथं प्रथम स्थान दिसतं आहे, हे जे मी डार्क ब्लॅक केलेलं आहे ते म्हणजे प्रथम स्थान। तुम्हाला सगळ्यांना माहीत कळलंच असेल की प्रथम स्थान कोणतं आहे। हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही वाचून काढा, लिहून काढा, हेच मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथम भाव किंवा प्रथम स्थानाला आपण लग्नस्थान असं म्हणतो। लग्न म्हणजे जातकाच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जो बिंदू उदित असतो त्याला आपण लग्नबिंदू असं म्हणतो व जी रास लग्नामध्ये उदित होते तिलाच आपण लग्नरास असं म्हणतो। लक्षात ठेवा, व्यक्तीच्या 3 राशी असतात, लग्नरास, चंद्ररास म्हणजे त्याची राशी आणि एक म्हणजे रविरास। या 3 राशी तुम्हाला माहिती असाव्या। जातकाच्या लग्नामधील प्रथम स्थानामध्ये जी रास असते ती म्हणजे जातकाची लग्नरास। लक्षात घ्या। प्रथम स्थानावरून काय काय गोष्टी पाहिल्या जातात तर आपण सुरुवात करूया। प्रथम स्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान आहे, म्हणजे माझी पत्रिका असेल ते माझा विचार मी प्रथम स्थानावरून करणार आहे। लक्षात ठेवा। त्यामुळे प्रथम स्थानावरून पाहिलं जातं तर व्यक्तीचं स्वरूप पाहिलं जातं। स्वरूप म्हणजे काय, ती व्यक्ती दिसायला कशी आहे, नखशिकांत वर्णन आपण प्रथम स्थानावरून त्या व्यक्तीचं करू शकतो। पत्रिका पाहून हा व्यक्तीचं उंची किती असेल, वजन किती असेल, व्यक्ती दिसायला कशी असेल हे आपण आपल्याला पत्रिकेतल्या प्रथम स्थानामध्ये कोणती राशी आहे, कोणते ग्रह आहेत याच्यावरून आपल्याला परफेक्ट भविष्य सांगता येतं किंवा त्या व्यक्तीचं वर्णन करता येतं। थोडक्यात काय तर प्रथम स्थानावरून व्यक्तीचं रूप, व्यक्ती दिसायला कशी आहे, व्यक्तीचा काळेपणा, गोरेपणा, त्याचं सौंदर्य, त्याची कुरूपता, त्याची मृदुता, त्वचेचा रंग, व्यक्तीच्या शरीराची ठेवण, व्यक्तीचा उंचपणा, खुजेपणा, सडपातळपणा, लठ्ठपणा, चपळपणा, बोजडपणा इत्यादी सर्व शरीराचा थोडक्यात बांधा किंवा त्या व्यक्तीचं दिसणं कसं आहे, रंगापासून, उंचीपासून, वजनापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रथम स्थानावर पाहतो। प्रथम स्थानावर पाहतो म्हणजे काय तर प्रथम स्थानामध्ये जी रास असेल किंवा प्रथम स्थानामध्ये त्या राशीमध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाच्या गुणधर्माप्रमाणे, राशीच्या गुणधर्माप्रमाणे व्यक्तीचं आपल्याला स्वरूप सांगता येतं, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर व्यक्तीचं स्वरूप, नंतर व्यक्तीचा चेहरा, व्यक्तीच्या चेहऱ्यावरील दिसणाऱ्या खुणा, चेहऱ्याचे भाव, व्यक्तीचा तरतरीतपणा, चेहऱ्यावरील तरतरीतपणा, सतेजपणा, बावळटपणा, निस्तेजपणा, चेहऱ्यावरील सर्व भाव आपल्याला प्रथम स्थानावरून बघता येतात। व्यक्तीचं प्रथम स्थान हे व्यक्तीचं स्वतःच आहे, त्यामुळे व्यक्तीचा चेहरा, व्यक्तीचं स्वरूप आपण प्रथम स्थानावर पाहतो। त्यानंतर व्यक्तीचं व्यक्तिमत्व याचाही विचार आपल्याला प्रथम स्थानावर केला जातो। व्यक्तीचं व्यक्तिमत्व, व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीवर पडणारी छाप, दुसऱ्याचे व्यक्तीबद्दल होणारे ग्रह किंवा मत, त्याचबरोबर या स्थानावरून जातकाचा मूळ पिंड प्रथम स्थान म्हणजे जातक स्वतः आहे, त्या जातकाचा मूळ पिंड, त्याची प्रवृत्ती,
त्याचा स्वभाव, त्याचा शरीरबांधा, त्याचं व्यक्तिमत्व या सगळ्याचा विचार आपण प्रथम स्थानावरून करतो. थोडक्यात काय, लग्नस्थान म्हणजे व्यक्तीचं स्वतः जातक आहे, त्याचा पिंड आहे, त्याची प्रवृत्ती आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याचा बांधा आहे, म्हणजे लग्नस्थान लक्षात ठेवा. त्यानंतर व्यक्तीची शारीरिक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तोही बघताना आपल्याला लग्नस्थानाचा विचार करायला लागेल. शारीरिक विचारमध्ये काय बघतो, जसं बाह्य रूप आपण पाहिलं तसं अभ्यंतर रूप पण पाहिलं जातं. आतून ती व्यक्ती कशी आहे, व्यक्तीचं आत्मिक बळ कसं आहे किंवा व्यक्तीचं शरीर कसं आहे, प्रकृती कशी आहे हे आपण पाहतो. थोडक्यात शरीर प्रकृती, देहसौख्य, देहपुष्टी, शरीर संपदा, शरीर सौष्ठव, व्यक्तीचं आरोग्य, व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती, थोडक्यात व्यक्तीची बाह्य आकृतीबरोबर अंतर्गत शरीररचना कशी आहे ते सुद्धा आपण प्रथम स्थानावरून आपल्याला कळतं, प्रथम स्थानावरून आपल्याला लक्षात येतं. लग्नस्थानामध्ये कुठला ग्रह आहे, कोणत्या राशी आहेत, काही राशी रोगप्रतिकारशक्ती खूप छान देतात, काही राशी कमी देतात, काही ग्रह रोगप्रतिकारशक्ती देणारे आहेत, आयुष्य आणि आरोग्य वाढवणारे आहेत. तर त्या ग्रहावरनं आपण लग्नस्थानामध्ये कुठली राशी कुठला ग्रह आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं व्यक्तीचं अभ्यंतर शरीर कसं असेल, त्याची इम्युनिटी कशी असेल, त्याचा शरीर बांधा कसा, शरीर प्रकृती कोणती असेल, त्याला कोणकोणते आजार होऊ शकतात हे आपल्याला प्रथम स्थानावरून सांगता येतं. मग व्यक्तीचं शारीरिक विचारानंतर आपण व्यक्तीचं सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीला मिळणारं आयुष्यामध्ये मिळणारं यश अपयश. कारण लग्नस्थान हे पत्रिकेतलं सगळ्यात शुभ आणि बलवान स्थान आहे. त्यामुळे व्यक्तीला जीवनात उपयोगी पडणारी धडाडी, त्याचा मीपणा, त्याचा अभिमान, स्वाभिमान, तेज, व्यक्तीचा आत्मविश्वास, व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्ती कशी वागते, तसेच व्यक्तीला आयुष्यात मिळणारे यश अपयश, त्याचा राजयोग, कीर्ती, मान सन्मान या सगळ्या गोष्टीचा विचार आपण प्रथम स्थानावरून करतो. थोडक्यात काय, प्रथम स्थानावरनं व्यक्तीला आयुष्यात मिळणारं यश अपयश, त्याच्यानंतर व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण प्रथम स्थानावरून करतो. प्रथम स्थानामध्ये कोणती रास आहे, कोणते ग्रह आहेत, प्रत्येक ग्रहाच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळणार आहे, व्यक्तीची सकारात्मक बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण प्रथम स्थानानं कुठल्या शरीराचा, प्रत्येक स्थानाकडं शरीराचे अवयव दिले आहेत, प्रत्येक स्थानाकडं नातेवाईक दिले आहेत, आपण त्याचाही विचार करणार आहे. प्रत्येक स्थानाचे पर्याय नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता प्रथम स्थानाला काय काय पर्याय नाव, शरीर स्थान आहे, तनुस्थान आहे, लग्नस्थान आहे, हे धर्म त्रिकोणामधलं पहिलं स्थान आहे आणि केंद्रस्थान आहे. म्हणून शरीरस्थान तनुस्थान असल्यामुळे शरीराचा अभ्यंतर बाह्य विचार वर्णन आपण प्रथम स्थानामध्ये करतो. एक केंद्रस्थान आहे, नंतर धर्म त्रिकोणातलं स्थान आहे. त्यामुळे व्यक्तीची धर्माबद्दलचं मत, व्यक्तीची धार्मिकता हे सुद्धा आपल्याला प्रथम स्थानातल्या ग्रहावरनं कळतं. कोणत्या शरीराच्या अवयवाचा विचार केला जातो तर प्रथम स्थानामध्ये शरीरातील कपाळ, डोके, मेंदू, केस या भागाचा विचार केला जातो. थोडक्यात भोवयापासून वरच्या भागाचा विचार हा प्रथम स्थानामध्ये केला जातो. आता लग्नस्थानाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर लग्नस्थान म्हणजे एक खिडकी आहे. जगाकडे तुम्ही ज्यातून पाहता, ज्या चष्म्यातून पाहता किंवा तुम्हाला जग ज्यातून पाहतं ती खिडकी म्हणजे आपलं लग्नस्थान आहे. लग्नस्थान हे कुंडलीतील सर्वात प्रमुख आणि बलवान असं शुभस्थान आहे. तुम्हाला जर विचारलं सगळ्यात शुभ स्थानामध्ये सगळ्यात जास्त शुभ स्थान कुठलं आहे तर ते लग्नस्थान लक्षात ठेवा. मी नेहमी म्हणतो की लग्नस्थान हे कुंडलीतला मुख्यमंत्री असतो, राहिलेले 11 स्थान हे मंत्री असतात. त्यामुळं लग्नस्थानामध्ये 12ही स्थानावरून राहिलेल्या 11 स्थानाचाही अंतर्भाव, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीचा अंतर्भाव लग्नस्थानामध्ये असतो. म्हणून लग्नस्थान हे सगळ्यात प्रमुख, मुख्य आणि बलवान असं शुभ स्थान आहे, लक्षात ठेवा. प्रथम स्थान हे धर्म त्रिकोणामध्ये येणारं पहिलं स्थान असल्याने या स्थानावरून जातकाच्या धर्माबद्दलच्या भावना, धार्मिक संकल्पना याचाही विचार आपण या स्थानावरून करतो. लग्न कुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये म्हणजेच प्रथम स्थानामध्ये कोणता तरी ग्रह असावाच असं माझं मत आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये या ठिकाणी कोणता तरी ग्रह असला पाहिजे. विशेषतः शुभग्रह जर गुरु, शुक्र, चंद्र, बुध असे जर शुभग्रह असतील तर पत्रिकेचा दर्जा सुधारतो. अतिशय व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती स्वभावाने खूप छान असते. पापग्रह जर असतील तरीही चालतं. म्हणजे लग्नस्थानामध्ये पापग्रह शक्यता असू नये, परंतु लग्नस्थान हे एवढं बलवान स्थान आहे की त्यामध्ये कोणता तरी ग्रह असलाच पाहिजे. त्यामुळे पापग्रह असेल तरी चालतो. याचं कारण काय सांगतो की लग्नस्थानामध्ये पडलेले ग्रह हे फार महत्त्वाचे होतात, कारण ते ग्रह ज्या कुठल्या कुंडलीतल्या कुठल्याही स्थानाच्या भावाचे कारक असतील किंवा स्थानाचे मालक असतील ते भाव म्हणजेच त्या भावाशी निगडीत अशा सर्व गोष्टी जातकाच्या ताब्यात येतात. उदाहरणार्थ लग्नस्थानामध्ये एखादा ग्रह असेल आणि तो पंचम स्थानाचा, सप्तम स्थानाचा मालक जर लग्नस्थानामध्ये बसला असेल तर पंचम स्थानाची सप्तम स्थानावर निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ते जातकाच्या हातात जातात, जातकाच्या ताब्यात जातात.
म्हणून लग्न स्थानामध्ये कुठले तरी ग्रह असले पाहिजेत. शुभग्रह असेल तर पत्रिका खूप चांगली होते की दर्जा चांगला असतो. व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव, आचरण, विचार खूप चांगले राहतात. प्रथम स्थानावरनं थोडक्यात लक्षात आलं की शरीर स्थान आहे, तनु स्थान आहे. म्हणजे थोडक्यात काय व्यक्तीचं बाह्य अभ्यंतर स्वरूप, स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे यश अपयश, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचा मीपणा, आत्मिक बळ, रोगप्रतिकारशक्ती ह्या सगळ्याचा विचार आपण प्रथम स्थानानं करतो. हे लक्षात ठेवा. प्रत्येक स्थानानं काय काय गोष्टी पाहिल्या जातात ह्या नक्कीच वेगवेगळ्या असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक स्थानाचं कारकत्व तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते पाठ करा आणि लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जातक जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारेल की मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या, तेव्हा तो प्रश्न कोणत्या स्थानाशी संबंधित आहे तुम्हाला लगेच कळेल. उदाहरणार्थ विचारलं की माझं आरोग्य कसं असेल, मला यश अपयश किती मिळेल, माझी रोगप्रतिकारशक्ती कशी असेल, असे जर प्रश्न कोणी विचारले तर तुम्हाला प्रथम स्थानामध्ये बघायचं आहे. प्रथम स्थानामध्ये कुठली रास आहे, कुठले ग्रह आहेत, त्यांची स्थिती बघितली तुम्ही कुंडलीमधील की तुम्हाला नक्की 100% अचूक उत्तर देता येईल. यासाठी स्थानाचं कारकत्वाचं महत्त्व आहे, ते तुम्ही समजून घ्या. एक निवेदन करतो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या स्थानाचा विचार करू. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ जे ज्योतिष प्रेमी आहेत, ज्योतिष अभ्यासक आहे, ज्यांना ज्योतिष शिकायची कुतूहल इच्छा आहे त्या लोकांना शेअर करायला विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल, तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय स्थान म्हणजे धनस्थानावरनं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात ते मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.